नमस्कार, मी इन्फॉर्मेशनल पण तुमचं स्वागत करते माझ्या लाडक्या युट्यूब चॅनलवर। तर आज आहे कॅन्सर डे। या दिवसावर मी तुम्हाला थोडी बशीची माहिती सांगणार आहे। चला तर मग जाणून घेऊया। कॅन्सर म्हणजे काय? कर्करोग हा आता एक सामान्य आजार झाला आहे, त्यामुळे त्याबद्दल प्रत्येकाला माहित असणे गरजेचे आहे की नक्की कर्करोग आहे तरी काय। आपलं शरीर हे पेशींना बनलेलं असतं आणि शरीराचा विकास हा पेशी दुभागल्यानेच होतो। जोवर आपण 18 वर्षाचे होतो तोवर ह्या पेशी 100 लाखो वेळा दुभागल्या जातात। पेशींचं हे विभाजन एका रचनेनुसार होत असतं आणि ते नियंत्रणात असतं। कर्करोगाचा आजारही याच पेशींच्या विभाजनामुळे होतो। पेशीचे विभाजन हे आपल्या शरीराच्या विकासासाठी अतिशय गरजेचे आहे, पण हे विभाजन नियंत्रणात राहायला हवे। जर हे विभाजन नियंत्रणाबाहेर गेले की माणूस कर्करोगाला बळी पडतो। आपण आता कर्करोगाचे काही प्रमुख प्रकार आणि त्यांची लक्षणे याबद्दल जाणून घेऊ। भारतातील प्रत्येक 9 जणांपैकी एका व्यक्तीला कॅन्सर होण्याचा धोका आहे, मग तो पुरुष असो वा महिला। ही गोष्ट इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च ICMR आणि नॅशनल सेंटर ऑफ डिसीज अँड इन्फॉर्मॅटिक्स अँड NCDIR त्या संशोधनात ही बाब समोर आली आहे। गेल्या वर्षी लोकसभेत तृणमूल काँग्रेस पार्टीच्या खासदार नुसरत जहाँ यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्यांना प्रश्न विचारला होता की देशात कॅन्सर रुग्णांची संख्या किती आहे आणि त्यामुळे किती मृत्यू झाले। याला उत्तर देताना आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी म्हटलं होतं की 2022 मध्ये कॅन्सरचे रुग्ण 14,61,427 होते। ही संख्या 2021 मध्ये 14,26,447 इतकी होती। तर 2020 मध्ये भारतात कॅन्सरग्रस्तांची संख्या 13,92,179 एवढी होती। डॉक्टर काय म्हणतात? डॉक्टरांचे म्हणणे आहे की काही कॅन्सर असे असतात की ज्यांच्या बाबत सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याला माहिती होते, पण अनेक कॅन्सर हे सायलेंट असतात ज्यांच्या बाबत शेवटच्या टप्प्यात आपल्याला माहिती होते। लहान मुलांमधला कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो का? कॅन्सर म्हणजे सर्व काही संपलं असं मानू नका, खचून अजिबात जाऊ नका। गोव्यात राहणाऱ्या कादंबरी नाडकर्णी यांना वयाच्या 17व्या वर्षी कॅन्सरचं निदान झालं। कॉलेजच्या पहिल्या वर्षात ज्यावेळी मुलं मुली कॉलेज लाईफच्या मस्तीचा अनुभव घेत असतात त्यावेळी कादंबरी कॅन्सरचा सामना करत होत्या। कॅन्सरचं निदान एका शॉक सारखं होतं। तर सांगतात कादंबरी यांना बसलेला धक्का स्वाभाविक होता, कारण कॅन्सर फक्त मोठ्यांनाच होतो, लहान मुलांना नाही असा अनेकांचा समज आहे। तज्ञांच्या मते 0 ते 15 वयोगटातील मुलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण 5% आहे, म्हणजे 100 कॅन्सरग्रस्त व्यक्तीमागे 5 जण लहान मुलं आहेत। लहान मुलांना होणारे कॅन्सर कोणते? रक्ताचा कॅन्सर ज्याला आपण ल्युकेमिया म्हणून ओळखतो, लिम्फोमा, ब्रेन कॅन्सर, सॉलिड ट्यूमर, ब्लड कॅन्सर। सर्वात वेगाने पसरणारा आणि घातक असणारा एक कर्करोगाचा प्रकार म्हणजे रक्ताचा कर्करोग होय। या कर्करोगात मनुष्याच्या शरीरातील रक्ताच्या पेशीत कॅन्सर वाढू लागतो, यामुळे शरीरात रक्ताची कमी निर्माण होते आणि हा कर्करोग वेगाने शरीरात पसरू लागतो। थकवा जाणवणे, अचानक शरीरावर जखम होणे, सतत डोके दुखणे, रात्रीचा खूप घाम येणे, दाढ दुखू लागणे, खूप ताप येणे, श्वास घेण्यास समस्या निर्माण होणे यांसारख्या समस्या ऐकोमाग एक दिसू लागल्या की ती रक्ताच्या कर्करोगाची लक्षणे समजावीत आणि शक्य तितक्या लवकर डॉक्टरांकडून उपचार सुरू करावे। चला तर मग आजच्या एवढ्यापुरते एवढेच। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत, एका नव्या माहितीसोबत। हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय।